गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपलं आपल्याच यूट्यूब चॅनलवरती मराठी लॉगर मयुरी. तर आज आहे महाशिवरात्री. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर महाशिवरात्र म्हटलं की लहानांपासून सर्वांनाच मोठ्यांपर्यंत उपवास असतो. आमच्या इथेही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपवास आहे. तर मुलांना जास्त काही खिचडी वगैरे आवडत नाही, त्यामुळे मी गुळ व शेंगदाण्याचे लाडू करायला घेतले होते. व्हिडिओ टाकायला 2 दिवस लेट झालं, त्याबद्दल सर्वांना क्षमस्व. तर महाशिवरात्र म्हणजे काय, तर या रात्री भगवान शिव यांनी शक्तीचे एक रूप असलेल्या देवी पार्वतीशी लग्न केले होते. तर ह्या दिवशी सर्व शिव मंदिरे सजवली जातात, खूप सारी रोषणाई केली जाते, विविध आरस केल्या जातात आणि भक्त लग्नाचा आनंद साजरा करतात. या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाहही केला जातो आणि रात्रभर जागून लोक महाशिवरात्री ही साजरी करतात. आता माझी शेंगदाण्याची सर्व लाडू अशा प्रकारे बनवून झालेली होती. त्याचबरोबर मी बरीचशी कामेही केली होती. आज पारायणाला लवकर जायचे होते, कारण आज शिवलीला अमृता पारायणाचा होता शेवटचा दिवस. तर मी सर्व कामे वगैरे आवरून पारायणासाठी निघाले होते. तर पारायणाला जाता जाताच म्हटलं स्वामींचं दर्शन घ्यावं. जाता जातात दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थांचे केंद्र शुक्लेश्वर मंदिराचे अगोदर लागते. तर मी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये गेले, कारण की आणखी पारायणाला 15 मिनिटं बाकी होते. मग गेल्यानंतर औदुंबराच्या झाडाला फुलवात वगैरे लावून औदुंबराला 11 प्रदक्षिणा घालून स्वामींचं दर्शन घेतले जाते. तिथे आवळ्याचे वृक्षही आहे, वडाचेही आहे. वटपौर्णिमेलाही इथे खूप साऱ्या बायका येतात. वडाची पूजा वगैरे करून सर्व वडाला फेरे घातले जातात. तर इथे या प्रकारे होम हवन ही आहे. भरपूर साऱ्या विधी वगैरे इथे केल्या जातात, होम वगैरे केले जातात. तसेच गुरुचरित्र पारायण वगैरे सर्व इथे होतात. असे विविध कार्यक्रम इथे कंटिन्यू चालूच असतात. व केंद्राची मध्ये स्वामींची सेवा ही रोज केली जाते. गुरुवारीही मोठी महाआरती वगैरे प्रसाद केला जातो. अशा प्रकारे हे औदुंबराचे झाड आहे. इथे 11 प्रदक्षिणा केल्यानंतर स्वामींचे दर्शन घेतले जाते. स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसंच काहीतरी स्वामींच्या मंदिरात आल्यानंतर मनामध्ये काही असं गडबड भीती असलेलं सर्व माणूस विसरून जातं व खूप शांत मन एकाग्र होतं. खूप सुंदर असं मंदिर इथे आहे आतमध्ये. चला आपण पाहूयात. स्वामींच्या मंदिरात आलं का मन खूप प्रसन्न शांत होते. अशा प्रकारे ते खूप स्वच्छता वगैरे आहे आणि खूप सेवा केली जाते. रोज खूप भाविक येतात दर्शनासाठी. स्वामींचे दर्शन झाल्यानंतर मी निघाले स्वयंभू शुक्लेश्वर महादेवा मंदिरामध्ये, कारण की आज पारायणाची समाप्ती होणार होती आणि त्याचबरोबर ग्रंथांची पूजाही केली जाणार होती. तर गंगेने वेढलेले स्वयंभू महादेवाचे मंदिर म्हणून शुक्लेश्वर मंदिर
हे प्रसिद्ध आहे. श्री शुक्राचार्यांच्या संगमा नदी किनारी घोर तपश्चर्या केली होती आणि ती तपश्चर्या करून त्यांनी काशी विश्वेश्वराला प्रसन्न करून घेतले होते आणि या ठिकाणी काशी विश्वेश्वराचे चिरकाल वास्तव्य आहे. अशी शिवाची आराधना प्रत्येक भक्ताच्या कल्याणाला यावी हे वरदान त्यांनी मागितले होते. ऋषी शुक्राचार्यांच्या नावावरूनच या मंदिराला, या ठिकाणाला श्री शुक्लेश्वर असे नाव देण्यात आले होते. सूर्योदय व सूर्यास्ताला बरोबर शिवलिंगावर किरणे पडतात. शिवलिंगाच्या गाभाऱ्याच्या बॅक साईडला आहे, मी ते तुम्हाला दाखवले. तसेच नाथपंथी शिवालय म्हणूनही हे प्रसिद्ध आहे. इथे या बारवमध्ये प्रयागराजवरून पाणी आणून त्यामध्ये सोडले गेले होते व भक्तांसाठी महाकुंभ स्नान महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत करण्यात आले. मी तुम्हाला जे की म्हटलं होतं किरण आतमध्ये पिंडीवर पडतात ते इथनं पडतात. इथे उद्याच्या प्रसादाची तयारी ही चालू झाली होती व इथे पारायण रोज होत होते. रात्रीच्या टायमाला कीर्तनही होतात. पारायणाच्या अगोदर ग्रंथाची पूजा करून रांगोळी वगैरे काढून पारायणाला सुरुवात केली जाते. तो प्राणलिंगा जवळी महंता अंगी उमाते गिरिरूपधारी तुझवीन शंभो मज कोण काही कामधेनु सदा सतेज शशिकोटी भानु गौरी पतितो सदा वस्मधारी तुझवीन शंभो मज कोण तारी नंदी हराचा हरनंदिकेश श्री विश्वनाथ मनती सुरेश सदा शिव कथापहारी तुझवीन शंभो मज कोण तारी भयानक भीमा विकराळ लग्न लीला विनोदे करिकाम भग्न तो रुद्र विश्वं वरदक्ष मारी तुझवीन शंभो मज कोण तारी इच्छा हयाची जग हे विशाळ पाळी रचितो करी ब्रह्मगोळ उमापती भैरव विष्णहारी तुझवीन शंभो मज तोण तारी कलंक तव मस्तकी कुंडली गवरा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शुक्लेश्वर भगवान की तपेश्वर भगवान की जय. नमः पार्वते पते हर हर महादेव. संपूर्ण पारायण झाले व आरती करून घेतली. पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयन प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावा.
त्यानंतर सायंकाळच्या टायमाला आम्ही निघालो श्री विशाल गणपतीच्या दर्शनासाठी, जे की आपले आराध्य दैवत आहे। खूप सुंदर असे मंदिरामध्ये विशाल गणपतीचे आमचे दर्शन झाले। खूप काही गर्दी नव्हती, खूप छान वाटले। गणपतीचे दर्शन घेतले व त्याचबरोबर आम्ही शंकर सावली मठामध्ये शिव पार्वतीच्या विवाहासाठी निघालो। मठामध्ये गेल्यानंतर आदू तिथे आलेला होता, तर त्याला घेऊन मी पहिले बाबांचे दर्शन घेतले। तसेच शिव पार्वती ही तेथे होते। लग्नाची तयारी झालेली होती, मी त्यांचेही दर्शन घेतले व त्यानंतर लग्नाचा कार्यक्रम चालू झाला। सदा मंगल मंगल गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महासुरनदी